बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ परिसरात तब्बल 4 तास सलग कोसळलेल्या पावसामुळे शेतं जलमय झाली आहेत। नुकतीच झालेली पेरणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे। नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवनही विस्कळीत झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे। देऊळगाव कुंडपाळ परिसरात सलग 4 तास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे। नुकतीच केलेली सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांची पेरणी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली आहे। त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे। मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला असून काही भागातील वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे। आपल्या पिकाचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाण्यातील मुसळधार पावसाने शेतीसह जनजीवनालाही मोठा फटका बसला आहे। आता प्रशासन किती वेगाने पंचनामे करून मदत पोहोचवते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।